चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार दिलीप लांडे मामा यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न झाला। त्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रविवार दिनांक 5 जुलै रोजी कुर्ला पश्चिम काजूपाडा प्रजापती हॉल येथे आमदार विभाग प्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा आणि मोफत छत्री वाटप झाले। हा कार्यक्रम शिवसेना युवसेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे यांच्या देखरेखीत सर्वत्र आयोजित होत आहे। या छत्री वाटपाचा विभागातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी लाभ भेटला। फणस वाटप हा कार्यक्रम जो आहे तो आमच्या सनातन धर्म हिंदू धर्मामध्ये सणाच्या निमित्ताने वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करण्यासाठी लागणारं फळ आहे। आणि म्हणून या मुंबई शहरामध्ये ते पूजेसाठी फळ मिळत नाही, म्हणून काजी माझ्या आई बहिणी ह्या त्या झाडाचे पानं असतील किंवा एखाद्या झाडाचं फांदे असेल ते घेऊन पूजा करत होत्या। ते पाहिल्यानंतर माझ्यासारख्या हृदयामध्ये बसलं किंवा यांना या पद्धतीचं फळ दिलं तर आपल्या हिंदू धर्माची संस्कृती प्रथा परंपरा किंवा महाराष्ट्राचे सण हे मोठ्या प्रमाणात साजरे होतील। आणि म्हणून अनेक वर्षापासून या लोकांची फळाच्या माध्यमातून फणस वाटपच्या माध्यमातून धार्मिक सेवा केली जाते, त्यांचं दर्शन घेतलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला जातो। चांदिवली विधानसभा में देख रहा हूँ कई दिन से छाता वाटप का भी कार्यक्रम। आपल्याला मी सांगितलं की प्रथा परंपरा आणि संस्कृती या महाराष्ट्राची प्रथा परंपरा आहे, या सनातन धर्माची प्रथा परंपरा आहे, या साधू संतांची हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा आहे। या यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक भक्त प्रत्येक वारकरी पुऱ्या जगातला वारकरी पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होत असतो। आणि म्हणून असं बोललं जातं की भक्तासाठी पांडुरंग त्याच्या घरी येऊन दर्शन देत असतो। हे जे या ठिकाणी बसलेले आहेत ज्येष्ठ नागरिक, गेल्या अनेक वर्षापासून यांचा आशीर्वाद यांचा विश्वास हे माझ्या डोक्यावरती आशीर्वाद आहे। त्याच श्रद्धेने हेच पांडुरंग हेच रखमाई यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या पावसाळ्याच्या माध्यमातून एक छत्रीच्या माध्यमातून त्यांचं दर्शन घेतलं जातं, त्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि त्या रूपाने प्रत्येक वर्षी छत्री वाटप कार्यक्रम हा ठेवलेला असतो। हमारी जानकारी मिली सुनने में आया इलेक्ट्रिक आप लोगों को देने वाले आत्तापर्यंत प्रेशर कुकर दिला, ज्युसर मिक्सर दिला आणि आत्ता कुठेतरी गॅस बाटला कमी मिळत असल्यामुळे माझ्या आई बहिणींना स्वयंपाक करत असताना त्रास होता कामा नये। आणि म्हणून मार्केटमध्ये नवीन आलेले लाईटवरती चालणारे ती शेगडी आहे, ती शेगडी द्यायचं काम लवकरच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते काम मी आया बहिणीची सेवा करणार आहे। असं आहे, ही एक सेवा करायची संधी आहे आणि सनातन धर्म असेल, वारकरी संप्रदाय असेल, या महाराष्ट्राची प्रथा परंपरा आणि संस्कृती असेल, प्रत्येक सणाच्या माध्यमातून सेवा केली जाते। आता आपल्याच माध्यमातून आपण फणस वाटप दाखवले असेल, एक आपल्या हिंदू धर्माचे एक सनातन धर्माच्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, वटसावित्री पौर्णिमा आहे, त्यामुळे माझ्या सर्व आया बहिणीची सेवा केली जाते। धार्मिक सेवेच्या माध्यमातून दर्शन घेतलं जातं, त्याच धर्तीवरती त्याच भक्तीने त्याच शक्तीने त्या ताकदीने आत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा हा जगातला सर्व संप्रदाय असेल हा पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी येत असतो। त्याच भावनेने त्याच श्रद्धेने असं बोललं जातं की पंढरपूरचा पांडुरंग माता रुक्माई भक्तासाठी त्याच्या घरी येऊन त्याच्या विभागात येऊन दर्शन देत असतात। त्याच श्रद्धेने ते बसलेले सर्व पंढरपूरचे पांडुरंग आणि माता रुक्माई आहेत यांच्याच चरणावरती नतमस्तक होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेत असतो, माता रुक्माईचं दर्शन घेत असतो आणि पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाचं दर्शन आणि पांडुरंगाचा आशीर्वाद या रूपेने घेण्यासाठी एक निमित्त छत्री वाटप असतं। पावसाळ्यामध्ये या लोकांना आपल्या नातवाला सोडण्यासाठी, नातीला शाळेत सोडण्यासाठी जावं लागत असतं आणि म्हणून एक छत्री त्यांच्या हातामध्ये देत असतो। त्याच्यावरती आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये असणारा महाराष्ट्राचा विकास पुरुष, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असणारा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे। हा त्या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत देण्याचं काम करत असतो आणि त्यातून
या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत असतो, दर्शन घेत असतो. हे सालाबादप्रमाणे याही वर्षी आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल, तुमच्या माध्यमातून लोकांना दाखवा की पावसाची पर्वा न करता मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे असं जाहीर झालं तरी या ठिकाणी दिलीप मामाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. असाच विश्वास त्यांचा कायम माझ्यावरती राहो आणि त्यांचं दर्शन घडो, सेवा घडो, हीच पांडुरंगाच्या चरणी गतबसव प्रार्थना. मुंबई महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊ घातलेला पाऊस आणि कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा निष्काळजीपणा. नाले साफसफाई व्यवस्थित झालेली नाही आहे. एप्रिलमध्ये, मेमध्ये झाडांची छाटणी व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही आहे. आणि म्हणून यांच्या दुर्लक्षामुळं या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झालेले आहेत. अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. माझ्या चांदिवली विभागामध्येच आज 2 डेड बॉडी आहेत. एक मिश्रा सदन येथील एक मुलगा, तरुण मुलगा नोकरीला गेला असताना गोरेगावला एका झाडाची फांदी पडून बाईकवरती पडला आणि जागेवरती त्याचा मृत्यू झालेला आहे. आपण नौपाड्याचं सांगितलंच आहे. अशा पद्धतीने परवा चेंबूरला झालेलं आपल्याला माहितीच आहे. ही निष्काळजीपणा महानगरपालिकेचा आहे. परंतु महानगरपालिका याच्यातून बोध घेऊन, जर बोध घेणार नसेल तर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना पत्र दिलेलं आहे की मुंबई शहर आणि महाराष्ट्रामधल्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, या लोकांचा जो निष्काळजीपणा आहे, त्या लोकांच्या भावनाकडे दुर्लक्ष केलं जातं, याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना पत्र दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीने शासन पाऊल उचलेल. या राहिलेल्या अधिवेशनमध्ये जरूर उद्या आणि 2 दिवसात या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिका असो, महानगरपालिका असो, यांना कडक कारवाई करावी अशा दृष्टिकोनातून एक धोरण ठरलं पाहिजे, पत्रक काढलं पाहिजे. आणि त्या अधिकाऱ्यांना जरा बसलीच पाहिजे. हे लोकतंत्र आहे, लोकांचं राज्य आहे, हे लोकांना कळून दिलं पाहिजे. शासन आपलं आहे, शासनात मी आहे. आणि त्यामुळं कुठंतरी सर्व मुख्यमंत्री असतील, आमचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, त्यांचा सर्वांचा आदेश ऐकून थोडंसं सहनशीलता ठेवावं लागते. परंतु आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा कानमंत्र आहे, सत्ता आपली असली तरी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागलं तरी ते उतरण्याचं काम शिवसैनिकाचं आहे. जर यांनी ह्याच्यातून बोध घेतला नाही तर पुन्हा एकदा या एलवडमध्ये पूर्वीचा दिलीप मामा लोकांच्या भावना घेऊन, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी अधिकारी असतील, ठेकेदार असेल या अनेक कुणी असेल, त्यांना त्यांचं कर्तव्य हे व्यवस्थित त्यांच्या कानाखाली सांगितलं जाईल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.